नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांपैकी 26 महानगरपालिकांवर भाजपनं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवलं। या सगळ्यामध्ये काही अशा देखील लढती होत्या ज्या प्रचंड चुरशीच्या होत्या। अगदी शेवटपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना देखील भाजप उमेदवारांनी त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा गड राखून दाखवला। मात्र अशा दोन जागा आहेत, असे दोन उमेदवार आहेत ज्यांचा केवळ एका मताच्या फरकामुळे पराभव झाला। आणि मुळात या सगळ्यामुळेच लोकशाहीमध्ये एका मताची किंमत किती जास्त आहे याविषयीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगलेल्या पाहायला मिळतात। नेमक्या या दोन जागा कुठल्या आणि त्या ठिकाणी मतमोजणी दरम्यान झालेला हाय व्होल्टेज ड्रामा नेमका काय काय घडला होता, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। एका मताच्या फरकामुळे झालेला हाय व्होल्टेज ड्रामा जो काही होता, हा सगळ्यात मोठा ड्रामा घडला तो परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान। या सगळ्यामध्ये ज्यावेळेस मतमोजणी सुरू झालेली होती, याच परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील जे उमेदवार होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते ज्यांचं नाव आहे व्यंकट डहाळे, तर दुसरे भाजपचे उमेदवार आहेत प्रसाद नागरे। या दोघांमध्ये सुद्धा चुरशीची लढत पाहायला मिळत होती। मतमोजणी अंतिम टप्प्यात आलेली असताना सगळ्यात पहिल्यांदा या मतमोजणीच्या नंतर एका मताच्या फरकामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या व्यंकट डहाळे यांचा विजय जो आहे तो घोषित करण्यात आला। मात्र या सगळ्यावरती भाजपनं पुन्हा आक्षेप घेतला। पोस्टलचं जे मतदान होतं त्याची फेर मतमोजणी व्हावी अशी मागणी करण्यात आली। जवळपास 3 तास हाय व्होल्टेज ड्रामा या मतमोजणी केंद्रावरती पाहायला मिळाला। हे सगळं सुरू असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक निरीक्षकांवर, अधिकाऱ्यांवर, मतमोजणी केंद्रावर असलेल्या सगळ्याच अधिकाऱ्यांवर कुठेतरी दबाव टाकला जातोय असा आरोप सुद्धा केला गेला। या सगळ्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि त्याचबरोबर खासदार सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। या दोघांनी मिळून सुद्धा तिथल्या असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये पुढची सगळी जी काही प्रक्रिया होती, पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची ती सुरू झालेली होती। दोन्हीकडे प्रचंड उत्सुकता होती, प्रचंड वातावरण तापलेलं होतं। असं सगळं असताना एक एक मताचं काउंटिंग सुरू होतं। पोस्टलचं हे सगळं मतमोजणी जी आहे ती सुरू होती। काही अशी मतं होती जी अवैध झालेली होती, चुकीच्या पद्धतीने मतदान केलं गेलेलं होतं। असे सगळेच वोट्स जे आहेत ते बाजूला काढल्याच्या नंतर जे वैध वोट ठरवण्यात आले, या सगळ्या वोट्सच्या आधारावरती पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व्यंकट डहाळे यांना पुन्हा एकदा एक मत जास्त मिळालं आणि त्यामुळे त्यांचा विजय जो आहे तो निवडणूक निरीक्षकांकडून घोषित केला गेला। अर्थात 3 तासांच्या या ड्राम्यानंतर हा सगळा विजय घोषित केला गेला होता। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये व्यंकट डहाळे जे आहेत त्यांना 4312 मतं पडली, तर या बाजूला प्रसाद नागरे जे होते त्यांना 4311 मतं पडली। त्यामुळे केवळ एका मताच्या फरकामुळे परभणी महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे उमेदवार जे आहेत ते आता नगरसेवक पदी विराजमान झालेले पाहायला मिळतात। दुसरीकडे अशीच सेम टू सेम घटना घडली ती गडचिरोली महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान। या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने काँग्रेसचे जे उमेदवार होते श्रीकांत देशमुख, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार होते संजय मांडवगाडे, या दोघांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची अगदी चुरशीची लढत सुरू होती। कोण जिंकणार याविषयी बरेच तंतोतंत असे काहींनी एक्झिट पोल वगैरे दिलेले होते, काहींच्या चर्चा सुरू होत्या। लास्ट मोमेंट पर्यंत जेव्हापर्यंत ही मतमोजणी सुरू होती, कधी इकडचे उमेदवार जिंकतील, कधी काँग्रेस, कधी भाजप, कधी काँग्रेस, कधी भाजप, असं सगळं घडत असताना लास्ट मोमेंटला काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय जो आहे तो घोषित केला गेला। कारण इथे सुद्धा असंच घडलेलं होतं, केवळ एका मताच्या फरकामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि काँग्रेसचे उमेदवार जे श्रीकांत देशमुख होते त्यांचा विजय या सगळ्यामध्ये झाला। आणि त्यानंतर तिथे सुद्धा काँग्रेसने प्रचंड जल्लोषात हा सगळा विजय जो आहे तो सेलिब्रेट केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे एक नाही तर तब्बल 2 ठिकाणी भाजपला अशाच पद्धतीने केवळ एका मताच्या फरकामुळे पराभूत व्हावं लागलं। परभणीमध्ये सुद्धा तसंच घडलेलं होतं। गडचिरोलीमध्ये सुद्धा जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 717 मतं पडलेली होती, तर दुसरीकडे जे भाजपचे उमेदवार होते त्यांना 716 मतं पडली होती। केवळ एका मताच्या फरकामुळे लोकशाहीमध्ये किती मोठा बदल घडू शकतो। निवडणुकीच्या आधी जो काही प्रचार केला जातो त्या प्रचाराच्या दरम्यान एक एक मत आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे अनेकदा सांगताना उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि तसंच काहीसं या ठिकाणी रियालिटीमध्ये सुद्धा घडलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्यामध्ये ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज लढती झालेल्या आहेत, मोठे चेहरे ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते, त्या
निवडणुकीच्या मतमोजणीपेक्षा सुद्धा या 2 ठिकाणी झालेली मतमोजणी आणि इथे झालेली चुरशीची लढत ही सध्या चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.